तर महायुतीनं दणदणीत विजय मिळवलाय आणि महायुती सत्ता स्थापनेचा मुहूर्त अखेर ठरलाय। शपथविधीबाबत मोठी अपडेट सध्या समोर आली आहे। महायुतीचा शपथविधी सोमवारी होणार आहे। मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर हा शपथविधी पार पडणार आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राइक रेट जास्त असून अजित पवार यांच्या पक्षाची मुंबईत निवडून आलेल्या आमदारांची बैठक देखील बोलावण्यात आली आहे। त्यामुळे राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ 26 तारखेला संपतोय। त्यामुळे एक दिवस आधीच महायुती सरकार स्थापन करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार हे पुढील 3 दिवसातच स्पष्ट केलं जाईल असं दिसून येतंय। महायुतीचा सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरला असून वानखेडे स्टेडियमवर महायुतीचा शपथविधी हा पार पडेल। त्यामुळे महायुतीचा शपथविधी अवघ्या 2 दिवसातच पार पडेल। शपथविधीबाबत सध्या मोठी अपडेट समोर येतेय। महायुतीचा शपथविधी हा सोमवारी होणार असं कळतंय। तर यावरती एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। हमारी तीनों पार्टियां बैठेगी। हमारे जैसे आपको बताते हैं, जैसे हमने सीटों का बंटवारा हुआ, हमें कोई मतभेद हमारे में नहीं थे, आज भी कोई मतभेद नहीं है। हम हमारे वरिष्ठ और हम लोग बैठकर उसके ऊपर निर्णय लेंगे। तर याच संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे। मीनाक्षी, महायुती सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरलाय। महायुतीचा शपथविधी सोमवारी होणार अशी माहिती समोर येते। काय अधिक अपडेट या संदर्भात? नक्कीच अंकिता, आपण पाहतोय विधानसभा निवडणुकीसाठी काल निकाल जाहीर झालेला आहे आणि स्पष्टपणे आपण पाहतोय महायुतीचा दणदणीत असा विजय झालेला आहे। यामध्ये पाहतोय की सरकार स्थापन करण्यासाठी जी चर्चा सुरू आहे, एकंदरीतच पाहतोय की सोमवारी शपथविधी पार पडणार असल्याची देखील माहिती मिळत आहे। खरं पाहायला गेलं तर आता मुख्यमंत्री कोण होणार महाराष्ट्राचा याची चर्चा आणि याची उत्सुकता जी आहे ती सगळ्यांनाच लागलेली आहे। एकूणच आपण पाहतोय की आज राष्ट्रवादी अजित पवार यांच्या निवडून आलेल्या आमदारांची बैठक होते। तत्पूर्वी आपण पाहतोय की महायुतीतील तिन्ही पक्षांची आज बैठक पार पडेल। या बैठकीमध्ये आपण पाहतोय की गटनेते जे आहेत ते निवडले जातील, मात्र त्यांच्याकडनं पत्र देखील लिहिलं जाईल आणि हे पत्र जे आहे ते राज्यपालांकडे सोपवलं जाईल। मात्र त्या ठिकाणी सरकार स्थापनेसाठी दावा देखील केला जाणार आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की महाराष्ट्रासाठी आता नवीन मुख्यमंत्री कोण असणार याची चर्चा सध्या सुरू आहे। तत्पूर्वी आपण पाहतोय की आज सकाळी 11 वाजता देवगिरी निवासस्थानी अजित पवार यांनी निवडून आलेल्या आमदारांना बैठकीसाठी बोलवलेलं आहे। एकूणच आपण पाहतोय की अजित पवार यांच्याकडनं 55 जागा ज्या आहेत त्या लढवण्यात आल्या होत्या आणि यातील 40 जागा ज्या ठिकाणी आहेत तिथे राष्ट्रवादी विरुद्ध थेट राष्ट्रवादी असा सामना झाला आणि यातील 41 जागा ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत। त्यामुळे एकीकडे अजित पवार यांचा स्ट्राइक रेट जो आहे तो जास्त आहे। त्यामुळे एकूणच अजित पवार यांच्या पक्षाकडनं देखील मुख्यमंत्री पदासाठी दावा केला जाणार आहे। त्यामुळे एकूणच आता कोणाच्या जागी आता आपण पाहतोय की मंत्रीपद कोणाला मिळणार, कोणाची वर्णी लागणार, आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मीनाक्षी, त्यामुळे आता मंत्रीपद कोणाला मिळणार, मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असेल हे सर्व पाहणं महत्त्वाचं ठरलंय। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।